हॅलो टू ऑल फ्रेंड्स, कसे आहात सगळे? रेडिओ एमपीएससी गुरु ऐकताय ना? रेडिओ एमपीएससी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पावर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी मध्ये मी आरजे तनिषा तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. मित्रांनो, आपण दिवसाची सुरुवात एक सुंदर आणि प्रेरणादायी विचार ऐकून करत असतो. यामागचे कारण इतकंच की ज्यावेळी सकाळी रेडिओ एमपीएससी गुरु ऐकू त्यावेळी आपल्या मनात एक सकारात्मक ऊर्जा आपल्यामध्ये निर्माण झाली पाहिजे. चला तर मग ऐकूया आजचे विचारधने सत्र. विचार असे असावे जे ज्ञानाकडे नेतील आणि आचार असे असावे जे संस्कार करतील. चला तर मग मित्रांनो, या प्रेरणादायी विचारानंतर ऐकूया दिनविशेष हे सत्र. दिनविशेष या सत्राअंतर्गत आपण जन्म, मृत्यू आणि काही महत्त्वाच्या नोंदणी, ऐतिहासिक घटना याचबरोबर शोधकार्य याच्या विषयीची माहिती सत्राप्रमाणे घेत असतो. एकूणच काय तर आत्ताचा दिवस, एकूणच काय तर आत्ताचा दिन, एकूणच काय तर आत्ताचा दिवस हा पुढच्या सेकंदाला इतिहास होत असतो. यातले काही क्षण जगाला विशेष म्हणून अजरामर होतात. चला तर मग जाणून घेऊया आजच्या दिवसाची विशेष गोष्ट आजच्या 9 जूनच्या दिनविशेष या सत्रात. मित्रांनो, जाणून घेऊया 9 जूनच्या काही महत्त्वाच्या घटना. 9 जून रोजी म्हणजेच 1696 साली छत्रपती राजाराम आणि महाराणी ताराबाई यांना तामिळनाडूतील जिंजी किल्ल्यावर पुत्ररत्न झाले. मुलाचे नाव शिवाजी असे ठेवले. 9 जून 1696 रोजी छत्रपती राजाराम महाराज आणि महाराणी ताराबाई यांना तामिळनाडूमधील ऐतिहासिक जिंजी किल्ल्यावर पुत्ररत्न प्राप्त झाले. या बालकाचे नाव शिवाजी ठेवण्यात आले होते, जो पुढे छत्रपती शिवाजी द्वितीय किंवा दुसरे शिवाजी म्हणून ओळखला गेला. औरंगजेबाच्या आक्रमणापासून स्वराज्य वाचवण्यासाठी छत्रपती राजाराम महाराज यांना दूर दक्षिणेकडील जिंजी किल्ल्यात आश्रय घ्यावा लागला होता. याच अभेद्य किल्ल्यावर या राजपुत्राचा जन्म झाला, ज्याने नंतरच्या काळात मराठा साम्राज्याच्या राजकारणात महत्वाची भूमिका बजावली. या पुढच्या महत्वाच्या घटनेकडे. 9 जून रोजी म्हणजेच 1700 साली दख्खन स्वारीवर असलेल्या औरंगजेबाने सज्जनगड जिंकला. वळूया पुढच्या महत्वाच्या घटनेकडे. 1866 साली अलाहाबाद उच्च न्यायालयाची स्थापना. अलाहाबाद उच्च न्यायालयाची स्थापना 17 मार्च 1866 रोजी झाली. हे भारतातील चौथे सर्वात जुने उच्च न्यायालय आहे. स्थापनेचा कायदा. इंडियन हाय कोर्ट्स ऍक्ट 1861, भारतीय उच्च न्यायालय कायदा 1861 अंतर्गत या न्यायालयाची स्थापना झाली. पहिले ठिकाण या न्यायालयाची सुरुवात मुळजी आग्रा येथे हाय कोर्ट ऑफ ज्युडिकेचर फॉर नॉर्थ वेस्टर्न प्रोव्हिन्स, हाय कोर्ट ऑफ ज्युडिकेचर फॉर नॉर्थ वेस्टर्न प्रोव्हिन्स म्हणून झाली होती. 1869 मध्ये मुख्य खंडपीठ आग्रा येथून अलाहाबाद, सध्याचे प्रयागराज येथे हलवण्यात आले. मुख्य खंडपीठ व खंडपीठ. अलाहाबाद उच्च न्यायालयाचे मुख्य खंडपीठ प्रयागराज म्हणजेच अलाहाबाद येथे आहे आणि एक स्थायी खंडपीठ लखनौ येथे स्थित आहे. वळूया पुढच्या एका महत्वाच्या घटनेकडे. साल 1900, भारतीय राष्ट्रवादी बिरसा मुंडा यांचे ब्रिटिशांच्या तुरुंगात निधन झाले. वळूया पुढच्या एका महत्वाच्या घटनेकडे. 1964 साली भारताचे दुसरे पंतप्रधान म्हणून लाल बहादूर शास्त्री यांनी सूत्रे हाती घेतली. वळूया पुढच्या एका महत्वाच्या घटनेकडे. 1975 साली ब्रिटनमधील लोकसभेच्या हाऊस ऑफ कॉमन्स कामकाजाचे दूरचित्रवाणीवरून थेट प्रसारण सुरू झाले. वळूया पुढच्या एका महत्वाच्या घटनेकडे. 2006 साली 18वी फुटबॉल विश्व करंडक स्पर्धा जर्मनीच्या म्युनिक शहरात सुरू झाली. मित्रांनो, जाणून घेऊया 9 जूनला जन्मलेल्या काही व्यक्तींची माहिती. 1845 भारताचे 36वे गव्हर्नर जनरल गिल्बर्ट इलियट मरे कॅनमॉन यांचा जन्म. त्यांचा मृत्यू 1 मार्च 1914 साली झाला. 1897 मध्ये क्रांतिकारक रामप्रसाद बिस्मिल यांचा जन्म झाला. 1912 साली संगीतकार वसंत देसाई यांचा जन्म झाला, तर त्यांचा मृत्यू 22 डिसेंबर 1975 साली झाला. 1931 साली भारतीय लेखक व राजकारणी नंदिनी सतपथी यांचा जन्म झाला. त्यांचा मृत्यू 4 ऑगस्ट 2006 साली झाला. 1949 साली सामाजिक कार्यकर्त्या व भारतातील पहिला महिला IPS अधिकारी किरण बेदी यांचा जन्म झाला. 9 जून 1949 रोजी पंजाबमधील अमृतसर येथे किरण बेदी यांचा जन्म झाला. 9 जून 1949 रोजी पंजाबमधील अमृतसर येथे किरण बेदी यांचा जन्म झाला. त्या भारतातील पहिला महिला IPS
अधिकारी आहेत, ज्यांनी 1972 मध्ये भारतीय पोलीस सेवेत प्रवेश केला. त्यांच्या 35 वर्षाच्या प्रदीर्घ कारकिर्दीत त्यांनी अनेक महत्त्वपूर्ण पदे भूषवली आहेत. त्यांनी दिल्लीच्या तिहार तुरुंगात केलेल्या सुधारणांसाठी त्यांना 1994 मध्ये प्रतिष्ठित रॅमन मॅगसेसे पुरस्कार प्रदान करण्यात आला. तसेच त्या संयुक्त राष्ट्राच्या UN पहिला महिला पोलीस सल्लागारही होत्या. 1981 साली इंग्लिश भारतीय सतार वादक आणि संगीतकार अनुष्का शंकर यांचा जन्म झाला. यानंतर मित्रांनो, जाणून घेऊया 9 जूनला मृत्यू पावलेल्या काही व्यक्तींची माहिती. 1716 साली शीख सेनापती बंदा सिंग बहादूर यांचे निधन झाले. त्यांचा जन्म 16 ऑक्टोबर 1670 साली झाला होता. त्यानंतर 1870 साली इंग्लिश कादंबरीकार व लेखक चार्ल्स डिकन्स यांचे निधन झाले. त्यांचा जन्म 7 फेब्रुवारी 1812 साली झाला होता. त्यानंतर 1900 साली आदिवासी स्वातंत्र्य सैनिक बिरसा मुंडा यांचा ब्रिटिशांच्या कैदेत संशयास्पदरित्या मृत्यू झाला. त्यांचा जन्म 15 नोव्हेंबर 1875 साली झाला होता. त्यानंतर 1993 साली बंगाली व हिंदी चित्रपट दिग्दर्शक कथा लेखक सत्येन बोस यांचे निधन झाले. त्यांचा जन्म 22 जानेवारी 1916 साली झाला होता. त्यानंतर 1997 साली इंग्लिश खाडी पोहून जाणारे पहिले भारतीय मिहिर सेन यांचे निधन झाले. त्यानंतर 2000 साली काँग्रेस नेता केंद्रीय मंत्री राजेश पायलट यांचे निधन झाले. त्यानंतर 2022 साली भारतीय अभिनेते आणि चिकित्सक पद्मश्री संगीत नाटक अकादमी पुरस्कार विजेते रेकंदर नागेश्वर राव यांचे निधन झाले. त्यानंतर 1982 साली भारतीय पाकिस्तानी धर्मगुरू मिर्झा नासिर अहमद यांचे निधन झाले. त्यांचा जन्म 16 नोव्हेंबर 1909 साली झाला होता. त्यानंतर 1820 साली त्याची विल्हेल्मिना फ्रेडरिका सोफिया विल्हेल्मिना यांचे निधन झाले. त्यांचा जन्म 7 ऑगस्ट 1751 साली झाला होता. तर मित्रांनो, ही होती आजच्या दिवसाची विशेष गोष्ट, म्हणजेच आमचे दिनविशेष हे सत्र. तुम्हाला आमचे दिनविशेष हे सत्र कसे वाटले ते आम्हाला नक्की कळवा. त्यासाठी आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे 8698869880, म्हणजेच 8698869880. काय आहे ना मित्रांनो, तुमचे फीडबॅक आम्हाला खूप गरजेचे आहे. म्हणजे तुमचे फीडबॅकनुसार आम्ही त्यामध्ये बदल करू शकतो. आणि जर तुम्हाला वाटत असेल की आम्ही नवीन काहीतरी सत्र सुरू करावे, तर त्याबद्दल सुद्धा तुम्ही आम्हाला नक्की कळवू शकता. आणि सोबतच दिनविशेष या सत्रामध्ये काही बदल हवा असेल तर ते नक्की सांगा, आम्ही ते बदल करू. आमचे दिनविशेष सत्र आमच्या स्पेक्ट्रम अकॅडमी या युट्यूब चॅनेलवर पाहायला विसरू नका. सोबतच तुम्ही स्पॉटीफाय म्युझिक ॲपवर रेडिओ MPSC गुरु हे पॉडकास्ट सुद्धा ऐकू शकता. तर मित्रांनो, मी आरजे तनिषा तुम्हा सगळ्यांचा निरोप घेते. भेटूया उद्याच्या दिनविशेष या सत्रात. धन्यवाद.